नवरात्रोत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या महाराष्ट्राची आदिशक्ती या मंडळाच्या सजावटीचे आणि देखाव्याचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने व माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस दरम्यान तरटी नाका पोलीस चौकी येथे असलेल्या महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्रोत्सवात राजमहल देखावा साकारला। यामध्ये केलेल्या सजावटीमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांचे भाविकांना दर्शन होते। हे सार्वजनिक मंडळ सामाजिक उपक्रम आणि सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून विविध कार्यक्रम आयोजित करतात। यंदाच्या सजावटीचे उत्साही वातावरणात उद्घाटन झाले। याप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ सीए सुशील बंदपट्टे, श्रीनिवास यमपुरे, अध्यक्ष आतिश अलकुंटे, उपाध्यक्ष किरण मुदगल, मंडळाचे पदाधिकारी आणि राजाभाऊ कलकेरी, दीपक जाधव, महेश अलकुंटे, अशोक यमपुरे, संतोष इरकल, दत्तू अलकुंटे, भीमाशंकर बंदपट्टे, श्याम मुद्दे, यशपाल झिंगाडे, युवराज बंदपट्टे, सचिन इरकल, मनोज विटकर आदी उपस्थित होते। नमस्कार। नवरात्राच्या प्रथमतः सर्व सोलापूरकर वासियांना खूप खूप शुभेच्छा। यंदाच्या वर्षी आम्ही राजमहल ही कन्सेप्ट राबवली आहे आणि त्यामध्ये देवीचे विविध 9 रूप दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। डेकोरेशनच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश जो की दुर्गा मातेचं आपण पूजन करतो या 9 दिवसांमध्ये आणि स्त्री शक्तीचा जागर आणि नारी शक्तीचा जागर आणि नारी शक्तीचा जागर या कन्सेप्ट खाली दरवर्षी आम्ही कर्तबगार महिलांना बोलवून त्यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या हस्ते कर्तबगार महिलांच्या हस्ते पूजन करायला लावतो। यंदाच्या वर्षी ही जी सजावट आहे त्या सजावटीचं उद्घाटन माननीय माजी आमदार दिलीपराव माने साहेब आणि माजी महापौर महेश अण्णा कोठे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। समाजातले बांधव सगळे वरिष्ठ बांधव सगळ्यांचं मार्गदर्शन सहकार्यातून ही संकल्पना राबवण्यासाठी सगळे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले। धन्यवाद।